ग्राहकांनी लोनवर घेतलेला मोबाईलचा EMI न भरल्यास फोन लॉक करणारे सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीच्या 3 कर्मचाऱ्यांनी मोठा सायबर गुन्हा केल्याचे उघड झाले आहे। या गुन्ह्यात त्यांनी 3.5 लाखाहून अधिक ग्राहकांचा डेटा हॅक करून फॉर्मॅट केला आणि कंपनीचे तब्बल 1,51,00,000 रुपयांचे नुकसान केले। पुनर्मोन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि ॲब्सोल्यूट सॉफ्ट सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर कंपन्या मॅजिक लॉकर नावाचे सॉफ्टवेअर विकसित करत होत्या। या सॉफ्टवेअरचा उद्देश ग्राहकांचा मोबाईल लॉक करण्याचा होता। जर त्यांनी EMI भरला नाही तर मात्र कंपनीत काम करणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांनी मूळ सोर्स कोडमध्ये फेरफार केला आणि कंपनीच्या सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवून 3.5 लाख ग्राहकांचा डेटा डिलीट केला। या प्रकारामुळे कंपनीची अब्रू धोक्यात आली, त्यामुळे ग्राहकांना नुकसान भरपाई म्हणून 1,51,00,000 रुपये अदा करण्यात आले। इतकेच नव्हे तर आरोपींनी हेच सॉफ्टवेअर नाव बदलून दुसऱ्या नावाने विकण्यास सुरुवात केली होती। या गंभीर सायबर गुन्ह्याचा तांत्रिक तपास नयानगर पोलिसांनी केला आणि आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले। आरोपींना उत्तर प्रदेश आणि विरार येथून अटक करण्यात आली आहे। नयानगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी राज रामप्रसाद सिंग यांनी तक्रार दिलेली होती। त्यांची कंपनी आहे पुनॉन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि ॲब्सोल्यूट सॉफ्ट सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। या कंपनीचं मॅजिक लॉकर नावाचा ॲप आहे। त्या ॲपमध्ये अनधिकृत प्रवेश करून म्हणजे थोडक्यात हॅकिंग करून त्याच्यातला 3.5 लाख लोकांचा जो डेटा होता तो डेटा फॉर्मॅट केला होता, म्हणजे डिलीट केलेला होता आणि त्यामुळे फिर्यादी जवळपास 1,51,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं होतं। यामध्ये IO यांनी तपास व्यवस्थित केला आणि टेक्निकल ॲनालिसिस करून आपण 3 आरोपींना अटक केलेलं आहे। मनोज कुमार मौर्य, हिमांशु सिंग, चंद्रेश भारतीय 3 आरोपी आपण त्यामध्ये अटक केलेले आहे। त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि त्यांच्याकडनं हॅकिंगसाठी वापरलेले मोबाईल, लॅपटॉप अशा वस्तू ज्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत।